श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की दत्तगुरूंचे नामस्मरण केल्याने काय होते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दत्तगुरूंचे नामस्मरण म्हणजे केवळ जप नव्हे, तर आत्म्याच्या अंतरंगात घडणारी एक दिव्य क्रांती आहे. श्री गुरुदेव दत्त हे पवित्र नाम जेव्हा ओठांवर येते, तेव्हा मनात साचलेली भीती, चिंता आणि दुःख हळूहळू वितळू लागतात. जसे पहाटेच्या पहिल्या किरणांनी रात्र नाहीशी होते, तसेच नामस्मरणाच्या प्रकाशात अज्ञान, निराशा आणि अंधार दूर होतो. दत्तगुरू हे त्रिमूर्तींचे साक्षात स्वरूप असल्यामुळे त्यांच्या नामात अद्भुत शक्ती आणि करुणेचा अमर झरा वाहत असतो. नामस्मरण केल्याने सर्वप्रथम मन शांत होते. आजच्या काळात मन सतत भूतकाळाच्या आठवणींमध्ये किंवा भविष्याच्या भीतीत अडकलेले असते. पण दत्त हे नाम घेताच मन वर्तमान क्षणात स्थिर होते. विचारांची गर्दी विरळ होते, श्वास सुसंगत होतो आणि अंतःकरणात शांतता पसरते. ही शांतताच खरी गुरुकृपा आहे, जी शब्दात मांडता येत नाही, फक्त अनुभवता येते. दत्तगुरूंचे नामस्मरण केल्याने नकारात्मकता कमी होऊ लागते. राग, द्वेष, मत्सर, अहंकार यांसारखे दोष आपोआप कमी होऊ लागतात. कारण हे नाम जणू अंतःकरणातील जळजळ शांत करणारे अमृत आहे. जसे स्वच्छ पाण्याने मळलेले वस्त्र धुतले जाते, तसेच नामस्मरणाने मन शुद्ध होते. हळूहळू विचार सकारात्मक बनतात आणि दृष्टिकोन बदलू लागतो. अनेक भक्तांचा अनुभव सांगतो की नामस्मरणामुळे संकटांच्या काळात अदृश्य आधार मिळतो. अडचणी संपतातच असे नाही, पण त्या सहन करण्याची शक्ती निश्चितच मिळते. जेव्हा वाट बंद वाटते, तेव्हा अचानक नवा मार्ग दिसू लागतो. कधी योग्य निर्णय सुचतो, कधी योग्य व्यक्ती भेटते, तर कधी मनाला समाधान मिळते. हीच दत्तगुरूंची लीला आहे, शांत, सूक्ष्म पण प्रभावी. दत्तगुरूंचे नामस्मरण केल्याने कर्मबंधन हळूहळू सैल होतात असे शास्त्र सांगते. आपल्या पूर्वजन्मीचे आणि या जन्मातील कर्मांचे ओझे मनावर दडपण आणते. नामस्मरण केल्याने आपल्या पूर्वजन्मीची कर्मे कमी होऊ लागतात. कारण दत्तगुरू हे कर्मांचे दाहक अग्नी आहेत. श्रद्धेने केलेले नामस्मरण हे त्या अग्नीत आपले दुःखे अर्पण करण्यासारखे आहे. त्यामुळे जीवनातील अडथळे कमी होऊ लागतात आणि मार्ग सुकर होतो. नामस्मरणामुळे भक्ताच्या जीवनात आत्मविश्वास वाढतो. मनात एक अढळ भावना निर्माण होते की मी एकटा नाही, माझ्यासोबत दत्तगुरू आहेत. ही भावना भीतीचे रूपांतर धैर्यात करते. अपयश आले तरी मन खचत नाही, कारण आतून आवाज येतो की दत्तगुरू आहेत, काळजी करू नकोस. हेच आंतरिक बळ जीवनात मोठे चमत्कार घडवते. दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सहजता. यासाठी कोणतेही कठोर नियम, वेळेचे बंधन किंवा विशेष विधी लागत नाहीत. चालताना, काम करताना, अश्रू ढाळताना, अगदी मन तुटलेले असतानाही हे नाम घेतले जाऊ शकते. दत्तगुरू हे भावाचे भुकेले आहेत, विधींचे नव्हे. ओठांवरून आलेले नाव नाही, तर अंतःकरणातून उमटलेली हाक ते ऐकतात. हळूहळू नामस्मरण जीवनाची दिशा बदलतं. प्रतिक्रिया कमी होतात आणि स्वीकार वाढतो. रागाच्या जागी संयम,
अस्थिरतेच्या जागी स्थैर्य आणि असमाधानाच्या जागी समाधान येते. बाह्य परिस्थिती कदाचित तशीच राहते, पण आतला माणूस पूर्णपणे बदललेला असतो. हा अंतर्गत बदलच नामस्मरणाचे खरे फळ आहे. शेवटी दत्तगुरूंचे नामस्मरण केल्याने भक्त गुरुकृपेच्या प्रवाहात सामील होतो. दत्तगुरू बाहेर नाहीत, ते आपल्या अंतरंगात वास करतात. दत्त हे नाम घेताना आपण त्या दिव्य उपस्थितीची जाणीव करून घेतो. ही जाणीव म्हणजेच आत्मशांती, आत्मबोध आणि जीवनाचे खरे सौंदर्य. म्हणूनच सुखात असो वा दुःखात, प्रश्नात असो वा शांततेत, दत्तगुरूंचे नामस्मरण नित्य करावे. कारण या नामातच उत्तर आहे, आधार आहे आणि मुक्तीचा मार्ग आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.